घरात काही असू दे, पण व्हिडिओला सुट्टी देऊन तर अजिबातच चालणार नाही. हो ना? कारण तुम्ही पण वाट बघतात ना माझ्या व्हिडिओची. तर मंडळी आज ठरवलं होतं की फार जास्त काही शूट करायचं नाही, पण थोडं का असे ना रुटीन शेअर करायचं. सकाळी उठले, देवपूजा केली मस्त. मागच्या आठवड्यामध्ये नाही का ते मला ॲल्प्स गुडनेसचं फ्लॅक्सीड जेल आलं होतं, ते संपूर्ण आता बॉटल संपली आहे. म्हणजे अक्षरशः सकाळी हेअर पॅक लावला होता आणि एकदम छान असे रखरखीत केस झाले होते ना, एकदम मस्त आता सिल्की सॉफ्ट झाले. पण अजिबात वेळ नाही केस मोकळे सोडून त्याला वाळवण्याचं. मी त्याच्यामुळे क्लचरच लावला आणि आज ना सचिनला चहा आणि पराठा खायचा होता, कारण त्याला चहा पराठा खूप आवडतो. आम्ही पूर्वी रोज सकाळी ना चहा पराठा खायचो, म्हणजे आपला जो तूप लावलेला असतो ना एकदम असं जाडसर. तर म्हटलं ठीक आहे, पोहे तर काय तो नेहमीच खातो तिथे हॉटेलमध्ये, पण म्हटलं ठीक आहे आपण हेच करूया. तर आज सगळ्यांसाठीच चहा पराठा होता. आणि हो, माझी चपाती ना गोल येत नाही, घडीची चपाती असते, खूप छान त्याला लेयर सुटतात, परंतु गोल नाही येत मी किती प्रयत्न केला तरी पण. आणि हा जो तवा आहे ना तो इंडस व्हॅलीचा कास्ट आयरनचा तवा आहे, तर त्याच्यामध्ये ना डोसे खूप छान होतात. तर मी आज विचार केला होता की डोसा करूया का, पण मग तो बोलला की नको, काही नको, डोसा वगैरे मस्तपैकी पराठाच कर, खूप दिवस झाले खाल्ला नाही. तर मग प्लॅन कॅन्सल झाला आणि तो तवा मग मी चपातीसाठी वापरला. तर मस्त गुळगुळीत डोसा असला भारी होतो ना. तुम्हाला पाहिजे असेल तर मी ह्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेलच. आणि नेहमीप्रमाणे माझा चहा आज पण उतू गेलाच होता. माझा ड्रेस पूर्णपणे भिजला आहे आणि हा जो ड्रेस आहे ना मला कोलॅबरेशनसाठी आला होता, पण प्युअर कॉटनचा आहे आणि खूप सुंदर ह्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ॲक्च्युली ते जवळून दिसत नाही, पण चक्क एंटायर कपडा जो म्हणतो ना आपण, कपडा बिलकुल पण प्लेन नाही आहे. पूर्ण ट्राउझरला सुद्धा बारीक 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 बुट्टींचं काम केलेलं आहे, एकदम छान आहे. आणि त्यांची इन्स्टा आय डी पाहिजे असेल तर देईल, किंवा मग सिमिलर ड्रेस मला ऑनलाईन भेटतो का मी बघते आणि तुम्हाला त्याची पण लिंक देईल. तर मी सगळ्या लिंक म्हणते पण माझ्याकडनं होतच नाही, पण मी खरंच देईल हां. तर हे बघा, हे कानातले आहे चांदीचे, जे मी तुम्हाला मागच्या वेळेस, हां मला बरेच जण म्हणतात की ताई कुठून घेतलं आहे हे कानातलं किंवा नाही का मंगळसूत्र. हे माझे डोरले आहेत. मी म्हणते की जरा वाट्या जरा मोठ्या करून घ्यावे की काय, अशी माझी इच्छा आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. तर खालचं सगळं आवरलं होतं, सगळं छान. मग आता वरती आले आणि कपड्यांच्या घड्या घालायचे. त्यात माझा लुक बघितला तर खूप छान दिसत होता, तर मी जरा शूट बीट करायचं ठरवलं. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे मी चांदीचे कानातल्या आणि गळ्यातले घेतलेल्या, मंडळी तुम्ही कुठल्या पण सोनाराच्या दुकानात जा, आता प्रत्येक सोनाराच्या दुकानामध्ये इटालियन चांदीचे मंगळसूत्र भेटतात. असं काही नाही आहे, तुमच्या जवळच्या कुठला पण शॉपला जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर त्यानंतर सचिन बसला होता तर निवांत मी म्हटलं चला, त्याचे पाय तर मी नेहमीच चेपते, डोकं म्हटलं दाबावं. तर त्याचा अक्षरशः मोबाईल बघत होता, तर त्यांनी मोबाईल बाजूला टाकला, त्याला इतकं भारी वाटलं. त्यानंतर तो अक्षरशः झोपूनच गेला, त्याचे मसाज करून दिली डोक्याची. तर मग मी खाली आले आणि म्हटलं चला आता दुपारचं रुटीन पूर्ण करूया, कारण सकाळी पराठा खाल्ला होता, वैशूनी चपाती आणि भाजी नेलेली टिफिनमध्ये. तर आमच्यासाठी वरण भात, वरण म्हणजे फोडणीचं वरण, म्हणजे आमटी बेसिकली. तर एकदम छान तिखट अशी बटाट्याचे काप आणि वरण आणि भात करायचं ठरवलं होतं. तर एकीकडे तांदूळ वॉश करून घेतले. आणि हां, तुम्ही म्हणता ना की तू बिर्याणीचा तांदूळ का वॉश करत नाही, डायरेक्ट का टाकते, तर काही प्रिपरेशन असे असतात की त्याच्यात खरंच तांदूळ वॉश केल्या नाही जात. हॉटेलमध्ये सुद्धा वॉश करत नाही, बाय द वे. सगळे म्हणतात ना तुझं हॉटेल मॅनेजमेंट झालं आहे मग तुला एवढं माहिती नाही का, तर असं नसते. खरं सांगते, तुम्ही 5 स्टार हॉटेलला जा, कुठे पण जा, वॉश करत नाही तांदूळ. बऱ्याच ठिकाणी काही तांदूळला डायरेक्ट टाकलं जातं, काही तांदूळला तेल लावून असं थोडा वेळ ठेवलं जातं आणि नंतर ते वापरलं जातं डायरेक्ट. तर असं असते प्रोसेस. तर काही गोष्टी असतात. बासमती राईस खरंच वॉश करायचा नसतो, नाही तर त्याचा तो ॲक्च्युली जो स्टार्च असतो ना तो महत्त्वाचा असतो आहे बिर्याणी प्रिपरेशनसाठी. तर असो, आता बाकीच्या लोकांना कळेल पण, आणि काही लोकांना नाही आवडणार ही गोष्ट, पण ठीक आहे, हीच रियालिटी आहे. तर त्यानंतर एका कढाईमध्ये, हां तुम्ही ही ब्लॅक कढाईची मला लिंक मागत होता ना, तर सिमिलरली कढाई मी हे करते, ऑनलाईन चेक करते. बट जी सिल्वर कढाई आहे ना माझी, ह्याची स्टीलची कढाई आहे ती, तर त्याची लिंक भेटूनच जाईल मला. तर एकीकडे बटाट्याचे काप केले आणि एकीकडे वरण फोडण्यात येते. तर फोडणी एकदम दोघांची सेम होती. गरम तेलामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि कांदा, हिरवी मिरची, हे दोन्ही फोडणी सेम होत्या. म्हणजे सगळं सेम होतं, फक्त एकीकडे बटाट्याचे काप टाकले आणि एकीकडे शिजलेलं तुरीचं आणि मसूरचं वरण होतं, ते टमाटर टाकूनच शिजवलं होतं, ते टाकलं. तर काल मी एक रील पोस्ट केली होती यूट्यूबला,
तर मी विचारलं की तुम्ही कुठल्या शहरातनं बघताय. बाप रे, अक्षरशः कॅनडावरून, इस्रायलवरून, किती आउट ऑफ कंट्रीवरून तर बघताच लोक, पण अख्खा भारत कवर केला आहे अक्षरशः. मला असं वाटते पंजाब, राजस्थान, महाराष्ट्राचे तर सगळेच नावं सगळे घेत होते. इतकं भारी वाटत होतं ना मला की खरंच म्हणजे मी विचार पण केला नव्हता की मला एवढे लोक प्रेम करतील. खूप थँक्यू खरं मनापासून थँक्यू. त्यानंतर बघा आता रात्रीला ना स्वयंपाक करायचं जीवावर आलेलं, तर सचिन म्हटलं चला मॅकडीला जाऊया आणि त्यानंतर बर्गर खाऊया. तर आजची पार्टी सचिनकडनं होती. दरवेळा मॅकडीची पार्टी माझ्याकडनं असते. तर आज मॅकडीमध्ये जवळपास बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. आईस्क्रीम, हॉट चॉकलेट, कोल्ड कॉफी, पुन्हा त्याच्यासाठी सचिनसाठी रेग्युलर हॉट कॉफी होती. तर सचिन म्हणत होता मी तुला खाऊ घालतो, मी खाऊ घालतो. मी नाही म्हणत होते. मी शेवटी खाल्लंच नाही. मग वैशूच्या हातचं खाल्लं तर मग तो बोलला अच्छा मुलांनी खाऊ घातलं की तू खातेस, माझ्या हातचं तुला नको आहे. मी म्हटलं अरे नकोच, खरंच नको आहे मला. तर ठीक आहे आता एवढं चालतंच. तर गेल्या किती दिवसांपासून सारखे म्हणत होते की ताई हॉरिझॉन्टल व्हिडिओ कर, आडवा व्हिडिओ कर. तर खरं सांगू का ते मला पण आवडत नव्हतं, म्हणून मी उद्यापासून माझं व्हर्टिकलच व्हिडिओ करणार आहे, म्हणजेच उभाच व्हिडिओ शूट करणार आहे. ओके बाय.